नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज आपल्या स्टुडिओला एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे ज्यांनी गेली 8 ते 10 वर्ष गडकिल्ले संवर्धनासाठी बहुमूल्य काम केलेलं आहे. साईनाथ सुरेश जोशी, संस्थापक अध्यक्ष, गडकिल्ले संवर्धन, महाराष्ट्र राज्य. भाऊ नमस्कार. नमस्कार, जय शिवराय. आपलं जे पुरातत्व विभाग आहे किंवा सांस्कृतिक मंत्रालय, त्यांच्याकडनं तुम्हाला काही मदत होते का किंवा तुमच्या काही अपेक्षा आहेत का? नक्कीच पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक मंत्रालय आहे त्यांच्याकडनं गडकिल्ले संवर्धन गडकिल्ले संवर्धन क्षेत्रामध्ये ज्या संस्था काम करतात यांना खूप अपेक्षा आहे. त्यांनी म्हणजे आम्ही असं नाही बोलत की त्यांनी आर्थिक स्वरूपामध्ये आम्हाला काय केलं पाहिजे, परंतु ह्या ज्या संस्था असतात ह्या प्रत्येक किल्ल्यावरती जात असतात आणि किल्ल्याचे बारकावे यांना म्हणजे प्रशासनाच्या कितीतरी पटीने या संस्थांना माहिती असतात की किल्ल्यावरती कुठं काय केलं पाहिजे. त्याचप्रमाणे किल्ल्यावरती आत्ता काय कामं होणं गरजेचं आहे किंवा किल्ल्यावरती कुठल्या वास्तूला काय केलं पाहिजे. तर पुरातत्व विभाग त्याचप्रमाणे जे सांस्कृतिक मंत्रालय आहे त्यांनी आमच्यासारख्या ज्या गडकिल्ल्यांवरती संवर्धनाचं जे काम करतात या अशा संस्थांना विश्वासात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या इथे पुण्यामध्ये अनेक हुशार तज्ज्ञ इतिहास संशोधक या संशोधकांची यांनी टीम तयार केली पाहिजे किंवा समिती तयार केली पाहिजे आणि या समिती बरोबर आम्हालाही विश्वासात घेतलं पाहिजे. समिती का केली पाहिजे की इतिहास संशोधक जे असतात यांना जुन्या गोष्टी आणि किल्ल्याचा अभ्यास असतो. जे सांस्कृतिक जे मंत्रालय आहे आता मागच्याच महिन्यामध्ये त्याचे प्रमुख मुनगंटीवार साहेब आहेत, त्यांनी मंत्रालयामध्ये मीटिंग लावली होती. त्यावेळेस आमचा जो मुंबई विभाग आहे त्या मुंबई विभागाच्या वतीने तिथं आमचे प्रतिनिधी गेले होते. तर त्यावेळेस सकारात्मक चर्चा झाली, परंतु ती चर्चा आहे ती प्रत्यक्षात उतरली पाहिजे. म्हणजे ज्या मीटिंगमध्ये ज्या गोष्टी होत्या, ज्या दुर्ग किंवा किल्ले जे संवर्धनाची जी कामं ज्या संस्था करतात या संस्थांनी काही सूचना केलेल्या असतात की साहेब असं असं या किल्ल्यावरती झालं पाहिजे किंवा साहेब अशा अशा अडचणी येतात किंवा साहेब आपण अशा पद्धतीने काम केलं पाहिजे किंवा काही वेळेस काय होतं मंत्रालयाच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने सरकारच्या वतीने किल्ल्यावरती काम केलं जातं, परंतु ते निकृष्ट दर्जाचं होतं. तिथं लक्ष द्यायला कोण नसतं, कारण की किल्ल्यावरती चढून जाण्यासाठी जवळजवळ 1 तास लागतो. जातात ते फक्त पर्यटक येतात आणि ज्या संस्था काम करतात या संस्थांचे जे दुर्ग सैनिक असतात ह्यांना जसं जसं वेळ भेटेल तशी ही जी मंडळी असतात ही योगदान देत असतात. सरकार ज्यावेळेस यांना विश्वासात घेईल त्यावेळेस या सगळ्यांचा एक योग साधून येणार आहे. म्हणजे किल्ल्यावरती कुठं काम करायचंय ते पण या संस्थांच्या माध्यमातून होईल. त्याच जोडीला जर इतिहास संशोधकांची जी टीम जर असेल तर या कामांवरती त्यांचं एक वचक राहील, त्याचप्रमाणे नियंत्रण राहील. या इतिहास संशोधकांच्या माध्यमातून बाबा जुन्या ठिकाणी जुने वाडे कसे होते, जुन्या वास्तू कशा होत्या, बुरुज कसे होते, तटबंदी कशी होती किंवा वेगवेगळी तिथं मॉन्युमेंट असतात किंवा वास्तू असतात त्या कशा होत्या ह्या आम्हाला पण सांगितल्या जातील, जेणेकरून ज्या वेळेस आम्ही किल्ल्यावरती जाऊ त्यावेळेस आम्हाला कळेल की बाबा ही वास्तू ह्या किल्ल्याची महत्त्वाची आहे. त्यामुळं हा एक संगम आणि हा योग साधून येईल. आणि असं जर सहकार्य जर सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्व विभागाने केलं तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतील. पुरातत्व विभागाचं तसं आम्हाला उत्तम प्रकारे सहकार्य लाभतं. त्याचे आता मी प्रामुख्याने एक उल्लेख करू इच्छितो की पुरातत्व विभागाचे जे सहाय्यक संचालक आहेत ते माननीय श्री वाहने साहेब हे अतिशय चांगलं आम्हाला मार्गदर्शन करतात. एखाद्या किल्ल्यावरती मोहीम असेल किंवा एखाद्या किल्ल्यावरतीचं काय काम करायचं असेल, टेक्निकलचं बाजू असेल, ज्यावेळेस आम्ही त्यांच्यापाशी मांडतो त्यावेळेस ते एकदम चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करतात, सांगतात. तर आम्हाला हीच अपेक्षा आहे आणि आम्हाला म्हणजे हीच अपेक्षा आहे की हे जे पुरातत्व विभाग आहे यांनी असंच व्यवस्थित आम्हाला सहकार्य आणि मार्गदर्शन ठेवावं. आणि जे सांस्कृतिक मंत्रालय आहे ते ज्यावेळेस मीटिंग मंत्रालयामध्ये बोलून या संस्थांची घेत असतात त्यावेळेस ज्या मीटिंगमध्ये ज्या गोष्टी होतात किंवा किल्ल्यावरती काय केलं पाहिजे ज्यावेळेस ते आम्हाला विचारतात, ज्यावेळेस आम्ही त्यांना सुचवत असतो, मीटिंगला ज्या वेळेस तो विषय होतो तसाच तो पुढं पण अंमलात आला पाहिजे. मग त्या अनुषंगाने अशी सगळी कामं झाली पाहिजे. गडकिल्ले संवर्धन क्षेत्रात काम करताना तुम्हाला आलेल्या अडचणी किंवा काही त्याबद्दल सजेशन तुमचे आहेत का?
जसं तुम्ही आत्ता प्रश्न विचारला की गड संवर्धन क्षेत्रामध्ये काय अडचणी येतात, तर प्रामुख्याने दोन अडचणी येतात, ज्या की आम्हाला आता या 10 वर्षामध्ये आणि आत्ता मागच्या काळामध्ये त्या जाणवल्या. एक म्हणजे सामाजिक अडचण असती आणि एक म्हणजे प्रशासकीय अडचण असती. तर प्रशासकीय अडचण म्हणजे काय, की आपले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जे गडकिल्ले आहेत, हे टेक्निकल गोष्टी सांगायच्या म्हटलं तर 2 विभागांमध्ये विभागले गेलेले आहेत. एक आहे केंद्रीय पुरातत्व विभाग आणि एक राज्य पुरातत्व विभाग. तर केंद्रीय पुरातत्व विभागाची ज्या परवानग्या असतात ह्या खूप जाचक अटींमध्ये आहे. तर विषय काय आहे, की केंद्रीय पुरातत्व विभागामध्ये एखादी जर परवानगी जर घ्यायची म्हटली तर त्याचं ऑफिस आहे मुंबईला, सायनमध्ये त्यांचं ऑफिस आहे. तर त्या ठिकाणी जावं लागतं. त्या ठिकाणी जाऊन काय आपण करणार आहे किंवा काय, कारण की केंद्रीय पुरातत्व विभागामध्ये जे काही अधिकारी असतात हे महाराष्ट्रातलेच नसतात, तर हे काही विविध राज्यांमधले पण असतात. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जसं मराठी माणसाला, महाराष्ट्रातल्या आपल्या प्रत्येक शिवभक्ताला, नागरिकांना जसं प्रेम आहे, तसं इतर काही जी राज्यातली जी लोकं जे येतात ते तेवढ्या प्रखरपणे त्यांच्यापाशी तेवढी भावना नसती. त्याच्यामुळं काही परवानग्या ज्या असतात, काम करायची इच्छा असते, तर परवानगी मागण्यासाठी आम्ही गेलो असतो तर त्यांना त्या गोष्टी सांगाव्या लागतात, पाठवाव्या लागतात. प्रथमतः त्यांचं नाहीच म्हणणं असतं, कारण की किल्ल्यावरती जसं आपलं नियमच आहे की किल्ल्यावरती काही गोष्टी नव्याने करता येत नाही आणि करायच्या म्हटल्या तरी त्याला खूप जाचक अटी आहेत, काही नियम घालून दिलेले आहेत. या सगळ्या नियमात बसून सगळ्यांना करावे लागतात. त्यामुळं ते काही वेळेस 90% तर नाहीच बोलतात, परंतु 10% ज्या असतात त्या संस्थांकडे असतात. ते बाबा कसं त्यांना पटवून द्यायचं की आपण जे काम करणार आहे. मी आत्ता एक तुम्हाला दोन उदाहरण देऊ इच्छितो की आत्ता आम्ही किल्ले विजयदुर्ग जो आपला जो आहे तळकोकणामध्ये, सावंतवाडी आणि जी कणकवली परत देवगडे याच्याजवळ विजयदुर्ग किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती आम्हाला तोफगाडा बसवायचा होता. तर तिथं अनेक तोफा होत्या. तर काही ज्या तोफा होत्या त्या व्यवस्थित स्थितीमध्ये होत्या आणि काही ज्या तोफा होत्या त्या इकडं तिकडं होत्या. मग पावसाळ्यामध्ये भिजणे असन त्यांचं किंवा काय, कारण की ह्या ज्या वास्तू आहेत ह्या खूप पवित्र वास्तू आहेत. कारण की एक काळ यांनी या किल्ल्यावरती येणाऱ्याचे परकीय आक्रमण असन किंवा शत्रूंपासून आपल्या किल्ल्याचं संरक्षण केलं होतं, अशा या वास्तू आहेत. मग त्या आमच्या कोकण विभागाच्या दुर्ग सैनिकांनी त्यावेळेस एक प्रस्ताव मांडला मीटिंगमध्ये की आपण ह्या तोफेला तोफगाडा करूया. त्यावेळेस तो तोफगाडा बनवायचा होता. त्यावेळेस आम्ही परवानगी मागण्यासाठी सायन ऑफिसला गेलो होतो. त्यावेळेस ते पहिल्यांदा तर नाहीच बोलले. मग आम्ही त्यांना सगळ्या सामाजिक आणि सगळ्या गोष्टी पटवून दिल्या की म्हटलं साहेब, जरी आम्हाला तुम्ही परवानगी देत नसाल तर आम्ही हा गाडा तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सांगसाल त्या मटेरियलमध्ये आम्ही तयार करतो आणि मग तुम्हाला देतो. मग तुम्ही ती तोफ तुम्ही त्याच्यावरती रिस्टोर करा. मग असं त्याच्यामध्ये 1-2 महिने गेले. मग त्या 2 महिन्यामध्ये आम्हाला शेवटी परवानगी मिळाली. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या हे आल्या. दुसरं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या वारजे आणि कर्वेनगर परिसरापासनं शनिवारवाडा हा साधारण एक 7 ते 8 किलोमीटर माझ्या मते असेल. बरोबर. तर तुम्ही शनिवारवाड्यामध्ये कधी जर गेला असेल तर ही आमची साधारण 2018 पासनं मागणी आहे की शनिवारवाडा आहे. शनिवारवाड्याच्या मेन दरवाज्यातनं तुम्ही आतमध्ये गेला की तिकीट घर लागतं डाव्या हाताला. तिथनं थोडं पुढे गेलं की आपण शनिवारवाड्याच्या चौथऱ्यावरती जातो. तर त्या चौथऱ्यावरती मध्ये उलटी म्हणजे जे तोफेचं जो तोंड असतं तिचं तोंड खाली केलेलं आहे आणि ते पार्टेशन म्हणून तिथं त्याचा वापर केलेला आहे. म्हणजे एक साईडनी लोक आतमध्ये जाणार आणि तोफेच्या उजव्या साईडनी जी लोक येणार ती बाहेर येणार. मग असंच किल्ल्यावरती आम्ही गेलो असता त्या आम्हाला सगळ्या गोष्टी बघून वाईट वाटलं. अरे म्हटलं, एकतर शनिवारवाड्यामध्ये तर काहीच नाहीये, जी तटबंदी आहे ती, आणि दुसरी गोष्ट काय की शनिवारवाड्याचा आहे तो चौथरा. आणि ही अशी जर गोष्ट म्हणजे तोफ जर हे जर ह्याचं जर पार्टेशन म्हणून करत तर महाराष्ट्राचं आणि आपलं शिवभक्तांचं दुर्दैव आपल्याला म्हणायला लागेल. मग त्यानंतर आम्ही जसं मगाशी बोललो केंद्रीय पुरातत्व विभागाकडे गेलो, कारण की तो जो वाडा जो आहे शनिवारवाडा हा केंद्रीय पुरातत्व विभागाकडे आहे. मग त्यांना आम्ही ती हे केली, पण त्याच्यावरती काय त्यांनी ॲक्शन घेतली नाही. कारण की जो त्यावेळेस अधिकारी होता हा महाराष्ट्रातला नव्हता. त्याच्यामुळं त्याला
त्या वास्तूची त्या वस्तूची किंमत नाहीच आहे ना. बरोबर. मग नंतर आम्ही सातत्याने पाठपुरावा आमचा अजूनही चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ती काढल्याशिवाय तर आमची संस्था आणि आमचे दुर्ग सैनिक शांत बसणारच नाहीये. त्याच्यानंतर त्या मीडियावरती पण बातम्या लागल्या गेल्या, कारण की विषयच तसा आहे. आम्ही नंतर आत्ता मधल्या काळामध्ये साहेबांना विनंती केली, म्हटलं साहेब बघण्यासारखं काहीच नाही, ही जो तोप जर तुम्ही जर व्यवस्थित काढली, तुम्हीच काढा म्हटलं, पण व्यवस्थित जर तुम्ही जर तोप काढली, ती एका बाजूला व्यवस्थित ठेवली, तर आपल्या पुढच्या जी पिढी येते, जी किल्ला किंवा आपला जो वाडा बघण्यासाठी जी येणारी पिढी आहे त्याला जी भेट देणार आहे. कारण की शनिवार वाड्याला पुण्याबरोबर अख्ख्या भारतातून लोक येतात, कारण की पुण्याचं एक वैभव म्हटलं तरी चालन आणि पुण्याची शान म्हटलं तरी चालन, हा आपला शनिवार वाडा आहे. इतर सगळ्या वास्तू आहेत, जसा लाल महाल आहे तसं हे, परंतु शनिवार वाड्यामध्ये ती तशी गोष्ट असल्यामुळं या सगळ्या गोष्टी झाल्यात. त्याच्यामुळं ती एक गोष्ट की जे प्रशासन आहे, जसं मी बोललो मागाशी की काय अडचणी येतात, तर प्रशासनाने याच्यावरती ठोस पावलं उचलली पाहिजे. आणि दुसरी एक सामाजिक, मी मागाशी जशी जी गोष्ट बोललो की बाबा सामाजिक काय अडचण, तर सामाजिक अशी गोष्ट अशी आहे की आमच्या ज्या गडकिल्ले संवर्धन संस्थेमध्ये, म्हणजे आता हे शिवकार्य आम्ही बघतो, तर समाजामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्याच्यामुळं हिंदू मुस्लिम शिवाजी महाराज ह्या अशा सगळ्या गोष्टी बघितल्या जातात की शिवाजी महाराज म्हणजे गडकिल्ले म्हणजे हे, आणि मग काय समाजांना काय जातींना ट्रोल केलं जातं. तर मला एक अभिमान आहे आणि मला एक अभिमान वाटतो असा की माझ्या ज्या संस्थेमध्ये जो संपर्क प्रमुख म्हणून जो काम करतो हा मुल्ला आडनावाचा व्यक्ती आहे की पुणे विभागाची तो जबाबदारी भेटतो. परत आमचे संघटक प्रमुख हे पठाण नावाची व्यक्ती की ते काम बघते संस्थेचं. आता ही जी ज्यावेळेस आडनावं ज्यावेळेस मोहीम असते त्यावेळेस टाकत असतो की कुणाला जर आमच्या संस्थे माध्यमातून तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल, मग ह्या व्यक्तींची आम्ही नावं टाकत असतो. मग काय वेळेस मग ते लोक म्हणतात अरे हे असे कसे काय येऊ शकतात किंवा ही लोक कशी काय, पण मग त्यावेळेस आम्ही तिथं सांगत असतो अरे शिवाजी महाराजांनी कधी कोणाचा द्वेष केला नाही. काही लोक असतात त्यांच्याकडे आपल्याला लक्ष नाही, पण समाजामध्ये ही काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांवरती, आपल्या संस्कृतीवरती, आपल्या महाराष्ट्रावरती, आपल्या गडकिल्ल्यांवरती ही आपल्या एवढीच प्रेम करणारी असतात. मग त्या गोष्टी त्यांना पटवून दिल्यावरती, आणि मला पण एक अभिमान वाटतो कारण की माझी ही जी गडकिल्ले संवर्धन संस्था आहे या संस्थेमध्ये 12 बलुतेदार, प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्माचे लोक या संस्थेमध्ये, आणि नुसते आम्ही संस्थेमध्ये घेतले नाही तर त्यांना संधी पण दिली. जर एखाद्या व्यक्तीला आडनाव कुठलाही असू द्या ते महत्त्वाचं नसतं, पण त्या व्यक्तीमध्ये जर छत्रपती शिवराय आहेत, त्यांच्या नसानसांमध्ये रक्तामध्ये छत्रपती शिवराय असन, एखादी मोहीम असन, त्या मोहिमेला ही काही जी मंडळी असन त्याचप्रमाणे सर्वजण पुढं येऊन जर पुढाकार घेत असन, मोहिमेचं नियोजन करत असन, तर ही अभिमानाची गोष्ट आहे ना. आणि आपण संधी का मग देऊ नये. एखादा व्यक्ती जर छत्रपती शिवरायांवरती आपल्या कुटुंबाप्रमाणे जर प्रेम जर करत असून तर त्याचं नाव आडनाव हे तिथं महत्त्वाचं नसतं, त्याची निष्ठा महत्त्वाची असते. आणि गडकिल्ले संवर्धन संस्था ही निष्ठेला त्याचबरोबर स्वाभिमानाला महत्त्व देते, कामाला महत्त्व देते. हे असे आम्हाला काही आत्ताच्या मधल्या काळामध्ये हे आम्हाला अनुभव असे आलेत. गड संवर्धन कार्य करताना तुम्हाला काही एखादा चांगला किंवा एखादा वाईट अनुभव काय आलाय तुम्ही जो आमच्या प्रेक्षकांना शेअर करता? गड संवर्धन क्षेत्रामध्ये खरं तर दोन्ही अनुभव आलेत आणि ते दोन्ही पण इंटरेस्टिंग आहे. पहिला मी वाईट सांगन, संस्थेची स्थापना 2016 साली झाली आणि 16 साली झालं असताना फक्त डोक्यामध्ये फक्त शिवाजी महाराज आणि शिवरायांचे गडकिल्ले ते जायचे, साफ करायचे, बाकी काय माहिती नसायचं. मग सगळेजण एकत्र व्हायचो आणि जायचो. आणि संस्थेची स्थापना ही सिंहगडापासून झालेली, त्याच्यामुळं सिंहगड आमच्या जिव्हाळ्याचा आणि काळजाचा विषय, आणि त्याचप्रमाणे सिंहगडबद्दल एक वेगळंच प्रेम आहे. तर स्टार्टिंगला आम्ही जायचो त्यावेळेस किल्ल्यावरती जास्त तशा संस्था नसायच्या, आम्हाला वेळ भेटन असं आम्ही जायचो. तर ऊन असायचं त्यावेळेस पाण्याला म्हणजे तहान लागायची. मग त्यावेळेस पाण्याची बाटली अशी किती नेणार, 9ला मोहीम चालू झाली की ती संध्याकाळी 4 वाजता 5 वाजता अशी संपायची. तर त्यावेळेस पाणी लागायचं. मग त्यावेळेस आम्ही तिथं हॉटेल धारक असायचे. मग ते पण ॲक्च्युली हे आम्हाला नंतर कळलं की आपलं सिंहगडवरती देवटाक आहे, ते देवटाक्यापासनं पूर्वी सिंहगडावरती आता जसं पुरातत्व विभाग आणि प्रशासनाने आपला जो पुणे दरवाजा आहे 3 नंबरचा पुणे दरवाजा थोडं वरती चढून आलं की डाव्या हाताला आत्ता त्यांना जागा दिली आहे. तर पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी
पूर्ण किल्ल्यावरती छोटे छोटे तिथले जे स्थानिक लोक असायची त्यांचे हॉटेल म्हणजे जे शिवभक्त येणार त्यांच्यासाठी ते त्यांचं हॉटेल असायचं आणि खाली पार्किंगमध्ये असायचं. मग त्यावेळेस आम्हाला पाणी लागायचं कारण की 1-2 बॉटल संपायच्या आणि मी मागाशी बोललो की मोहिमेला काम करायचं तर 15 ते 20 जण कशी पण असतात. तर मग त्यांना मुलांना आता एखादं टाकं साफ करायचं असेल तर मग पाणी लागायचं. मग त्यावेळेस लोक द्यायची नाही की म्हणायचे नाही आम्ही लांबनं पाणी आणायचोय. मग तिथं पावरे असायचा, मग तो पावरे घेऊन आम्ही जायचो कारण की संस्था पण नवीन होती आणि अनुभव पण जास्त असा बराचसा नव्हता की बाबा या गोष्टी लागणार. मग त्यावेळेस तिथं थोडेसे हॉटेलधारक आम्हाला काही गोष्टींना नाही होय काय द्यायचे पण काय नाही होय असा एक अनुभव आला. पण कालांतराने ज्यावेळेस कळलं की अरे ही मुलं येतात एवढं चांगलं काम करतात मग त्यांचा पण त्याच्यामध्ये सहभाग वाढला. किल्ल्यावरली लोक पण किल्ल्यावर जी राहणारी लोक होती आणि त्याचबरोबर किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी तिथं जी राहणारी जी ग्रामस्थ आहे मग हे बाबा हा कुठली पोरं वारजतनं आल्यात, हा शिवाजी महाराजांचं काम करायला आलेत, ठीक आहे. मग ते आम्हाला त्यावेळेस व्यवस्थित सगळ्या गोष्टी द्यायला लागली. मग आज असं आहे की किल्ले सिंहगडावरती गेलो आणि गडकिल्ले संवर्धन संस्थेचं जर नाव जर आम्ही सांगितलं किंवा एखाद्याने सांगितलं तर त्या लोकांकडनं येणार बसणार हा काय तुम्ही असे म्हणजे आज एवढी या कामाच्या माध्यमातून एक हे झाली हे एक झाला म्हणजे किल्ल्याच्या आणि तिथल्या परिसरातला एक चांगला आणि वाईट अनुभव. दुसरा अनुभव असा की कोविडच्या काळामधला होता. कोविडच्या काळामध्ये बघा सगळं बंद असायचं आणि त्यावेळेस नंतर पहिल्यांदा तर सगळं बंद असायचं. नंतर सरकारने एक नियमावली घालून दिली ती प्रशासनाने आणि पहिल्यांदा हॉटेल वगैरे सगळं बंद असायचे, फक्त पार्सल सेवा चालू असायची. आणि मग नंतर कंपन्या पण हे त्यांना एक ठराविक वेळ दिला होता की बाबा एवढ्या वाजता कंपनी. तसंच आम्ही पार्सल आणण्यासाठीच असं आलो होतो कर्वेनगर परिसरामध्ये आणि ते काही भेटलं नाही म्हणून आम्ही परत गाडीवरती घरी चाललो होतो वारजाकडं. तर ज्यावेळेस आपला कर्वेनगरचा जो ब्रिज आहे तो आम्ही ब्रिज आणि त्यावेळेस आम्ही गाडीवरती अवतार पण व्यवस्थित नव्हता, फक्त आमच्या संस्थेचे ट्रॅकसूट आमच्या अंगामध्ये होते आणि त्याच्यावरती आमच्या संस्थेचं नाव वगैरे असं जसं असतं तसं होतं. तर सगळ्यात मागं मी बसलो होतो. तर आम्ही त्या ब्रिजवरनं चढत होतो. त्या ब्रिजवरनं चढत असताना मध्यवर्ती आल्यावरती एक लेडीज गाडीवरती येत होती आणि ती आल्यावरती म्हणजे स्टार्टिंगला आम्ही तिला हळूच होतो, आम्ही तिचा पण स्पीड हळू होता, आम्ही क्रॉस करून पुढे गेलो आणि नंतर ती लेडीज गाडी चालवतच मागं रडत येत आमच्या मागं आली. म्हटली दादा 2 मिनटं गाडी थांबवा. तर काहीच कळलं नाही, म्हटलं काय नक्की प्रकारे ही रडतीये पण आणि थांबावं पण म्हणते. त्यात आपला अवतार असा कसं काय नाही का. आम्ही थांबलो, गाडी कडेला घेतली, ब्रिज जिथं संपतो तिथं गाडी कडेला घेतली. म्हटलं ताई बोला ना काय, म्हटलं काय झालं. तर म्हटली दादा मी आत्ता ब्रिजवरनं येत होते ना तर एक रायडिंग करत मुलगा आलता आणि मला टच करून गेला. तर वाईट वाटलं खूप आईला. म्हटलं आता काय, म्हटलं मग ताई काय, म्हटलं. ती म्हटली आम्हाला प्लीज आम्हाला आहे ना घरी सोडता का माझ्या. तर म्हटलं ठीक आहे ताई आम्ही तुम्हाला सोडतो घरी. तर म्हटलं तुम्ही राहता कुठं, म्हटलं घाबरू नका तुम्ही राहता कुठं. तर म्हटली मी शिवण्यामध्ये राहते, शिवण्याचं जी शाळा आहे तिथनं आतमध्ये गेलं की एक सोसायटी, त्या सोसायटीत मी राहते. म्हटलं ठीक आहे तू काय काळजी करू नको, तुझ्या घरापर्यंत म्हटलं आम्ही तुला सोडवतो. बरोबर. तर मग आम्ही तशीच आमची गाडी, म्हटलं तू गाडी पुढं घे आम्ही तुझ्या मागं येतो. तर मग ती सावरली. मग आम्ही तिला सोडण्यासाठी हळूहळू गेलो. तर डोक्यामध्ये माझ्या एकच प्रश्न होता, अरे म्हटलं आपण 3 जण गाडीवरती आहेत, परत आपला अवतार असा, तर म्हटलं ही जी ताई आहे हिने आपल्याला थांबवलं कसं काय. आणि त्याच्यामध्ये तिच्याबरोबर असा प्रसंग घडला आणि रस्त्याला तर त्यावेळेस कोण नव्हतं. म्हटलं काय कसं काय नाही का. तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं डोक्यामध्ये आपण हिला हा प्रश्न विचार की ताई तू कसं काय आम्हाला बघून थांब म्हटली, कारण की विचारलं पण पाहिजे. मग तिला आम्ही सोडवलं तिच्या अलीकडे गेटपर्यंत. म्हटलं तुझं घर इथंच आहे का. मग त्या वॉचमॅनला आम्ही आवाज दिला. मग त्या वॉचमॅनला म्हटलं इकडे, म्हटलं ह्या अशा आहेत या सोसायटीमध्ये राहतात, ह्यांना प्लीज म्हटलं फ्लॅटपर्यंत सोडवा, कारण की त्यावेळेस कोविड चालू होता आणि बाहेरच्या लोकांना एंट्री नव्हती. म्हणून आम्ही काय केलं त्या सिक्युरिटीला बोलवलं आणि मग त्या सिक्युरिटीला म्हटलं ह्यांना प्लीज घरापर्यंत सोडा. ठीक आहे. तिला म्हटलं ताई एक प्रश्न आहे, म्हटलं आम्ही गाडीवरती असं असताना काय. तर म्हटले दादा मी तुमच्याकडे नाही बघितलं, तुमच्या ट्रॅकसूटवरती गडकिल्ले संवर्धन संस्था हे नाव लिहिलं होतं आणि त्या नावाच्या ह्याच्यावरती मी तुम्हाला थांबवलं. मग एक मनाला एवढं समाधान वाटलं की अरे म्हटलं आज 350 वर्ष पूर्ण झालीत
आणि तरी पण छत्रपती म्हणजे सांगताना पण मला काटा येतो अंगावरती की ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना किती अजून म्हणजे एक विश्वास आहे की बाबा गड किल्ले दिसले की छत्रपती शिवाजी महाराज आणि ही शिवाजी महाराजांची लोक आहेत, ह्या पासून आपल्याला कुठेही धोका नाही. म्हणजे त्या दिवशी एक अनुभव आला आणि त्या दिवशी म्हटलं अरे आपण जिंकलं सगळं नाही का, की आपण आजपर्यंत जे काम करतोय ना हे म्हटलं आपल्या सार्थकी लागल्या का ते एवढं भारी वाटलं त्या दिवशी, एवढं फील वाटलं की एकदम भारी नाही का. आज म्हटलं महाराजांच्या आणि आपल्या संस्थेच्या नावावरनं जर आपल्याला जर जज करत असतील तर आज म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आणि हे की शिवाजी महाराजांबद्दल हे प्रेम आणि त्याबद्दल आमच्या नावाबद्दल पण मला एक हे झालं की बाबा आपण जे नाव म्हणजे संस्थेला जे आपण जे नाव दिलेलं आहे ते गडकिल्ले संवर्धन संस्था, या नावातनं कुणाला तरी ताकद मिळते आणि कुणाला तरी एक विश्वास मिळतोय. असा हे एक चांगले आणि अनुभव हे कायम आयुष्यात लक्षात राहतील असे. छान, मस्त. आजकाल जी यंगस्टर आहेत, कॉलेजचे तरुण तरुणी आहेत, किल्ल्यावरती जातात, आपलं प्रेमाचं प्रतीक म्हणून नाव लिहितात, ह्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर चांगला प्रश्न विचारला. खरं तर ही वेळच आली नाही पाहिजे की आपल्याला ह्या गोष्टी हे प्रश्न हे व्हायला, परंतु जसं आपण म्हणतो की काही लोकांचं दुर्दैव म्हणायला पाहिजे की हे ॲक्च्युली जे गडकिल्ले आहेत हे गडकिल्ले ही कुणाची जहागिरी नाही आहे प्रायव्हेट, ही आपल्या बापाची जहागिरी आहे असं प्रत्येकाने राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले किंवा जे वास्तू उभ्या केल्या हे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच त्यांचं कुठलं घरातल्यांचं पण नाव दिलं नाही, की महाराजांनी स्वतःचं कधी नाव दिलं नाही किंवा एका मावळ्याने असा आग्रह धरला नाही की महाराज मी आज हा तुमचा किल्ला बांधलेला आहे, माझं कुठं नाव द्या. मग आपण कोण लागतो, आपण कोण आहे त्यांच्या वास्तूंवरती या गडकिल्ल्यांवरती आपण नावं लिहितो, आपली पात्रता तरी आहे का एवढी? गडकिल्ले हे एवढे पवित्र आहेत ना की ह्या गडकिल्ल्यांवरती आपल्या मावळ्यांनी हे गडकिल्ले परकीयांच्या तावडीतून घेण्यासाठी हे जे कितीतरी 6-6 महिने 3-3 महिने 2-2 महिने हे झुंजवत ठेवलेत आणि झुंजवत नुसते नाही ठेवले, काहींनी ह्या वेळेप्रसंगी आपला प्राण पण दिलेला आहे. ह्या मातीमध्ये त्या वास्तूंमध्ये कितीतरी मावळ्यांचं आज रक्त उडलेलं आहे, रक्त सांडलेलं आहे. आणि अशा जर आपण जर पवित्र गडकिल्ल्यांवरती जातो, आपण आपलं नाव लिहितो, ह्यांनी आपण काय साध्य करतो, जगाला काय दाखवतो की माझं नाव म्हणजे हे का? असं नाही. या लोकांना कळलं पाहिजे, ह्यांनी थोडासा इतिहास हे केला पाहिजे. आणि मी एक तुमच्या माध्यमातून या विषयावरती पण एक सांगू इच्छितो आणि महाराष्ट्रातल्या आईवडिलांना एक हे करतो की ज्यावेळेस तुम्ही गडकिल्ल्यांवरती जावा त्यावेळेस आपल्या लहान मुलांना किल्ल्याचं या बाबतीत महत्त्व पटवून द्या की बाबा असं आपण केलं नाही पाहिजे. कारण की काय होणार, ज्यावेळेस म्हणजे असे अनुभव होतात, ज्यावेळेस आम्ही 1 वर्षापूर्वी एक छोटीशी एक सहल अरेंज केली होती सिंहगडाच्या दुर्गम भागातली, तर त्यावेळेस तिथं पूर्वी चालायचं की नाव लिहिलंय काय लिहिलंय, त्यावेळेस ते नाव वाचायला मिळायचं. मग हे का लिहिलंय, हे कुणाचं नाव आहे, त्यावेळेस आम्हाला प्रश्न विचारला होता. मग हे खरं म्हणजे त्या लहान मुलांना माहिती नाही, पण हे काही लोक येतात अतिउत्साही, काही येतात हे नाव लिहितात. ह्या नाव लिहिण्याबरोबर काही जण किल्ल्यावरती येतात, आल्यावरती प्लास्टिकची बॉटल असेल किंवा त्यांनी काही वेफर्स आणलेले असतील, कुरकुरे आणलेले असतील, हे काय करणार, खाणार, बॉटलचं झाकण लावणार आणि तिथंच टाकून देणार. आपण आपल्या अशा घरामध्ये करतो का? तर नाही करत. ते पण आपलं घरच आहे ना. आणि प्रशासन त्यांच्या पद्धतीने सांगत असतं. आमच्यासारख्या गडकिल्ले संवर्धन क्षेत्रामध्ये ज्या संस्था काम करतात या सांगत असतात, परंतु हे प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की हे आज महाराजांचे गडकिल्ले आहेत, हे परमपवित्र गडकिल्ले आहेत. जसं एखाद्या मंदिराला जसं महत्त्व आहे, जसं आपण मंदिराला जसंच ते ही पण आपल्यासाठी मंदिरच आहे, ही व्यवस्थित ठेवली पाहिजे, याच्यावरती घाण केलं नाही पाहिजे. त्याच पद्धतीने इथं कुठल्याही प्रकारचा कचरा केला नाही पाहिजे. ही एक सामाजिक आपली सगळी एक जबाबदारी आहे. हे प्रत्येकाने त्याचं भान ठेवलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपले जे गडकिल्ले आहेत हे गडकिल्ले साफ स्वच्छ ठेवले पाहिजे, जेणेकरून जो बाहेरच्या राज्यातले, आता काही जण उदाहरण देतात की इकडचे किल्ले किती छान आहेत, तिकडचे किल्ले किती छान आहेत, त्या लोकांनी तसे ठेवलेत ना, आपण पण आपले गड किल्ले तसे ठेवू शकतो. ही आपलीच जबाबदारी आहे ना. म्हणून ह्या जे लोक असतात काही अतिउत्साही, यांना मी हे सांगू इच्छितो की गड किल्ले हे आपल्या छत्रपती शिवरायांचे आहेत. हे जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी या सगळे. त्याचप्रमाणे दुसरं एक मी सांगू इच्छितो की ह्या किल्ल्यावरती लोक आले असता
मग काही जण रील्स करतात, काही जण तटबंदीवरती चढतात, काही जण बुरुजावरती चढतात आणि कितीतरी जणांचे आज प्राण पण जातात. याला कारण की ही नवीन जागा असते. जसं आपण बिल्डिंगवरती उभं राहतो किंवा एखाद्या ठिकाणी उभं राहतो, हे तसं शक्य नसतं. कारण की किल्ला हा 300 ते 400 समुद्र सपाटीपासून मीटरवरती उंच असतो. वाऱ्याचा वेग हा प्रचंड प्रमाणात असतो. त्याच्यामुळे काय होतं, वार जोरात कधी येईल आणि कधी त्या वाऱ्याच्या वेगाने खाली पडेल आणि खाली पडले की डायरेक्ट दरी असती. त्याच्यामुळे कितीतरी जणांचे जीव पण जातात. काही जण पावसाळ्यामध्ये येतात. पावसाळ्यामध्ये किल्ल्यावरती धुका असतं, हे असतं, तटबंदी उसळतात. पण त्या धुक्यामुळं, पाऊस पडल्यामुळं त्या तटबंदीला शेवाळ निर्माण झालेलं असतं, बुरुजावरती शेवाळ झालेलं असतं, पायऱ्यांवरती शेवाळ निर्माण झालेलं असतं. मग हे तटबंदीवरती चढणार त्या धुक्याच्या ह्याच्यामुळं, म्हणजे अशा कितीतरी अपघात घडलेले आहेत की जेणेकरून हे केलं. काही जण काय करतात, एखादं तलाव असतं, त्या तलावामध्ये रील काढण्यासाठी किंवा अति उत्साहाच्या भरामध्ये त्या तलावामध्ये जातात, पाय सोडून बसतात. तर ही ती ठिकाणं नाहीत ना. ही आज त्या तलावांमधनं, त्या विहिरींमधनं एकेकाळी आपल्या मावळ्यांनी पाणी पिलेलं आहे. ते परमपवित्र आहे. त्या मावळ्यांचा किंवा आपल्या सरदारांचा त्याला स्पर्श झालेला आहे. मग असे पाय सोडून बसलं नाही पाहिजे. तर ह्या अशा कुणी गोष्टी केल्या नाही पाहिजे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून ही आपण जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि आपले गड किल्ले साफ ठेवले पाहिजे. आणि त्याचप्रमाणे अजून एक मी सांगू इच्छितो की किल्ल्यांवरती काही जण दारू पिलेले पण लोक आढळतात. तर त्यासाठी आम्ही 31 डिसेंबर रोजी सिंहगडवरती खडा पारा, सिंहगड तसेच वसईचा जो आपला मुंबई विभागाच्या वतीने वसई किल्ल्यावरती आम्ही ही मोहीम राबवतो. त्याचप्रमाणे कोकण विभागाच्या माध्यमातून देवगड किल्ला आहे, विजयदुर्ग किल्ला आहे, या ठिकाणी आम्ही खडा पारा ही मोहीम राबवत असतो. थोडं आता त्याचं प्रमाण कमी झालंय, परंतु काही लोक आजही तिथं दारू घेऊन जातात किंवा दारू पितात. त्यासाठी आम्ही 31 डिसेंबरला हे प्रमाण मोठं असतं. त्याच्यामुळं आम्ही 31 डिसेंबरला खडा पहारा हे किल्ल्याच्या तिथं हे राबवत असतो. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर साधारण एक कोविडच्या अगोदर आणि कोविडच्या नंतरच्या काळामध्ये मुलींच्या पण आम्हाला बॅगेंमध्ये या खडा पहाऱ्याच्या अंतर्गत बिअरचे 3 सापडले होते. म्हणजे हे असे प्रकार. मग आमच्या पद्धतीने आम्ही योग्य समज त्यांना देत असतो आणि काही वेळा किल्ल्यावरती पण मोहिमेच्या अंतर्गत आम्हाला सापडतात. मग दुर्ग सैनिक त्यावेळेस वन विभाग असन, पोलीस प्रशासन असन, यांना बोलून त्यांना त्यांच्या ताब्यामध्ये देत असतात. कारण की प्रशासनाच्या वतीने पण किल्ल्यांवरती दारूबंदी हा कायदा आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही हे प्रशासनाने घालून दिले. मग आम्ही प्रशासनाच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालतात. आजकालची पिढी एखाद्या चित्रपटातला हिरो हिरोईनबद्दल माहिती विचारली पटापट सांगतात, त्यांच्या कुटुंबाबद्दल सगळी माहिती सांगतात. पण महाराजांबद्दल माहिती विचारली की त्यांच्याकडे अपूर्ण माहिती असते. तर या गोष्टीला जबाबदार कोण? त्यांचे पालक की आपला समाज? याला पूर्णतः पालक जबाबदार धरून चालणार नाही. कारण की तसं पालकांनी आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सांगितलाच पाहिजे. पण त्या अगोदर त्या पालकांना हा इतिहास माहिती पाहिजे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस पालकांना इतिहास माहिती असेल त्यावेळेस ते आपल्या मुलांना सांगणार आहे. दुसरी गोष्ट, पालकांनी आपल्या मुलांना, मी जसं मागाशी बोललो की तुम्ही इतर ठिकाणी पिकनिकला जाता, त्याचप्रमाणे महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यातनं एकदा हे आपल्या जवळच्या गडकिल्ल्यांवरती पालकांनी आपल्या मुलांना नेलं पाहिजे आणि त्यावेळेस या मुलांना सगळं हे माहिती होणार आहे. दुसरी गोष्ट, प्रशासनाने म्हणजे सरकार प्रत्येकजण येतं, प्रत्येकजण जातं, ते त्यांच्या पद्धतीने काही वेळेस वेगवेगळ्या विषयांवरनं शिवाजी महाराजांच्या इतिहासावरनं वाद होतात. तर सरकारने पण काय केलं पाहिजे की जसं 3रीपर्यंत 4थीपर्यंत शिवाजी महाराजांचा आणि आपल्या मावळ्यांचा इतिहास दिलेला आहे, तसा हा कंटिन्यू पुढं केला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबा या समाजासाठी काय काम केलंय, छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलंय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासनं ते जोपर्यंत राजाराम महाराज होते, त्याच्यानंतर येसुराणी राणीसाहेब होत्या, त्याच्यानंतर आपले शाहू महाराज होते, या सगळ्यांचा इतिहास हा आपल्या ज्या अभ्यासक्रमामध्ये हा आणला पाहिजे. आणि तो नुसता आणला नाही पाहिजे, तो त्या पद्धतीने व्यवस्थित प्रखरपणे राबवला पण गेला पाहिजे. त्यामुळं काय होणार आहे की मुलांच्या बुद्धीवरती, मुलांच्या मानसिकतेवरती आपला इतिहास बिंबवला जाणार आहे.
त्याचबरोबरवरती मी मागाशी बोललो की मुलांना आई वडिलांनी इतिहास सांगायला पाहिजे. तर काही लोक काय करतात की इतिहास हा एक मज्जा म्हणून किंवा हे बघतात, परंतु तशी गोष्ट नाही. इतिहासाबद्दल आपल्या सर्व समाजाने, आपल्या आई वडिलांनी किंवा आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी हे जागृत राहिलं पाहिजे आणि त्या जागृतीनुसार त्या इतिहासाकडे बघितलं पाहिजे. त्यावेळेस आपल्याला शिवाजी महाराज कळणार आहे, छत्रपती संभाजी महाराज कळणार आहे, हे महापुरुष आपल्याला त्या अनुषंगाने कळणार आहेत. दरवर्षी असं बघायला मिळतं आपल्याला की महाराजांच्या जयंतीच्या दिवशी मोठे मोठे DJ लावतात चौकामध्ये किंवा मुलं रॅली काढतात आणि दुसऱ्या दिवशी सगळं विसरून जातात. याबद्दल तुमचं काय मत आहे? खरं तर महाराजांचे जे खरा जो मावळा असतो किंवा शिवभक्त असतो हा कधीच एका शिवजयंतीपुरता नसतो. हा 365 दिवस शिवभक्त आणि त्याच्या विचारांमध्ये महाराज असतात. तर मी अशा लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही DJ लावा किंवा लावू नका, हा तुमचा भाग आहे. पण त्या DJ वरती जी गाणी जी लागली जातात, जो अश्लील गाणी असतात किंवा जी वेगळी गाणी असतात, ही बाबा कितपत योग्य आहे? कारण की आपण ज्यांची जयंती साजरी करतो ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराजांनी कधीच त्यांच्या दरबारामध्ये असू द्या किंवा त्यांच्या इतर गोष्टींना असू द्या कुठल्याही असा नाच गाणं किंवा वेगळ्या गोष्टी केल्या. नेहमी मातेला आई आणि बहिणीचाच दर्जा दिलेला आहे. तर आपण पण मग असं का करू नये की आपण पण सन्मान का करू नये किंवा दुसरी गोष्ट आपण अशी गाणी का लावावीत, हा प्रत्येकाने एक विचार करायचा भाग आहे. तुम्ही गाणी लावा किंवा लावणं हा ज्याचं, पण ती गाणी पण एक व्यवस्थित असले पाहिजे, महाराजांचे पोवाडे असले पाहिजे किंवा एखाद्या मावळ्याच्या जीवनावरती काही जर माहितीपट सांगणारी जे असेल तर लावू शकता ना. पण ते जयंती राहती बाजूला आणि गाणी वेगळे येतात. आणि दुसरी एक गोष्ट मला या ठिकाणी सांगू इच्छितो की आता शिवजयंती असन किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या महापुरुषांच्या ज्या जयंत्या आहेत ह्या कॉम्पिटिशन म्हणून तयार झालेल्या आहेत की तुझा DJ मोठा का माझा DJ मोठा, तुझी जयंती मोठी का माझी जयंती मोठी. मेन ह्या महापुरुषांनी जो संदेश दिलेला आहे, जो आपल्याला जो विचार दिलेला आहे तो बाजूला राहतो. आणि बाबा माझी जयंती, मी हा साऊंड लावणार, मी हे पथक लावणार किंवा माझी मिरवणूक एवढी मोठी, मी हा देखावा करणार, हे बाजूला, हे सगळं तुम्ही करा. यांच्याबद्दल आमच्यासारख्या शिवभक्तांना काही दुमत नाही आहे. परंतु तुम्ही हा जो उपक्रम किंवा महापुरुषांच्या ज्या जयंत्या तुम्ही साजऱ्या करणार आहे ह्याला हे एक सामाजिक पण त्याला तुम्ही एक वातावरण द्या, जेणेकरून समाजातली जी लोक आहेत, जसं लोकमान्य टिळक असतील, भाऊसाहेब रंगारी असतील, पुण्यातले विविध जी मान्यवर आहेत, त्यांनी गणेश उत्सव जो साजरा केला त्या काळाचा वेगळा होता, आत्ताचा वेगळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस मी मागाशी बोललो की महाराजांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये जीवनाच्या प्रवासामध्ये स्त्रीला मातेला हे दिलं, त्यामध्ये कुठेही काही अशा वाईट गोष्टी नव्हत्या. मग आपण आपल्या उत्सवाच्या माध्यमातून अशा काय ठिकाणी ऑर्केस्ट्रा पण बघायला मिळतात. मग हे चुकीचं आहे ना. गाणी हा पार्ट आहे पण हे असं पण बघायला भेटतं. मग ते कुठंतरी वाईट वाटतं की बाबा आपला महाराष्ट्र किंवा आपले जे विचार आहेत हे कुठं चाललेत. तर मी अशा सर्वांना हे करतो, तुम्ही जरूर लावा, DJ लावायचा असेल तर लावा, हा ज्याचा त्याचा भाग आहे. किंवा तुम्हाला रॅली काढायची आहे, मध्यांच्या काळामध्ये बघा किंवा आत्ता पण बघा, ते सायलेन्सरची पुंगळी लोक काढतात आणि ते वाजवत एकदम जातात. मग हे शोभतं का? महाराज असे म्हणतात का की बाबा तुम्ही लोकांना त्रास द्या आणि माझी जयंती साजरी करा? बरं, असं कुठे इतिहासामध्ये लिहिलंय का की आपली शिवाजी महाराजांची ज्योत आणायला जायचं असेल तर तुम्ही सायलेन्सरच वाजवत गेला असेल? म्हणजे काय असतं ह्याचा आवाज, कारण की रात्री ही जी सर्व जी मंडळी जी जातात, काही जण खरंच चांगल्या स्वरूपात जातात. टेम्पो असतो, त्या टेम्पोवरती महाराजांची गाणी लावलेली असतात, काही लोक बसतात आणि सगळेजण जातात. काही ढोल वाजवतात, पारंपरिक वाद्य, शिवज्योत आणाय जातात. पण काही लोक असतात जाताना एवढा त्रास देत बसतात की लोक अक्षरशः घरामधनं त्यांना शिव्या देत असतील. अशा पद्धतीने सगळ्या होतात. मग हे म्हणजे शिवजयंती तुम्ही करताय आणि लोकांच्या शिव्या खाताय, ह्याला काय अर्थ आहे? दुसरी गोष्ट, घरामध्ये लहान बाळ असतं, वयस्कर असतं, त्या आवाजाने लहान बाळ असतं ते डचकून उठतं किंवा आपल्यासारखी माणसं पण त्या आवाजाने उठतात. बाबा हे कधी जातील अशी त्यावेळेस मानसिकता होती किंवा असं वाटतं बाबा यांनी नाही शिवजयंती साजरी केली,
आम्हाला त्रास देऊन तर बरं होतं. मग हे लोकांची ही जी मानसिकता जी तयार होती, मग हे असं नाही केलं पाहिजे. मग हे स्वतःलाच एक प्रश्न विचारला पाहिजे की बाबा आपण गाडी आणायला शिवजयंतीचा हे जोरात आवाज करत जातो, हे कितपत योग्य आहे, किंवा आपण ही गाणी लावतो कितपत योग्य आहे, हे असं प्रत्येकाने एक विचार केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपली शिवजयंती ही साजरी झाली पाहिजे. आजकालचे राजकारणी महाराजांच्या नावाचा उपयोग करतात, त्या नावाचं राजकारण करतात. मग यावर तुमचं प्रखर मत प्लीज सांगा. ॲक्च्युली आता महाराजांचं जर नाव जर घेतलं नाही तर या राजकारणी लोकांच्या आणि प्रत्येक पक्षाचं राजकारणच होणार नाही. कारण की शिवाजी महाराज म्हणजे हे महाराष्ट्राचं दैवत आहे. त्याचप्रमाणे इथं महापुरुष पण आहे. पण शिवाजी महाराजांचं जर नाव घेतलं नाही आणि शिवाजी महाराजांचं जर तिथं जर आपण जर त्यांच्या काही गोष्टींचा जर वापर केला नाही तर राजकारणच होऊ शकणार नाही. हे प्रत्येक राजकारणी किंवा प्रत्येक पक्ष हा महाराजांच्या नावाचा जो सत्तेत येतो तो वापर करतो, किंवा जो सत्तेत नसन तर तो महाराजांवरती बोलतो की हे असं झालं, सत्ताधारी म्हणणार नाही तसं झालं. म्हणजे ह्यांच्याबद्दल काय ह्यांचं हे आणि यापुढेही तसंच चालू राहणार. आता मला एक तुम्हाला उदाहरण द्यायचं सांगू इच्छितो. कोकणामध्ये आत्ता 1 वर्षापूर्वी महाराजांचा एवढा मोठा पुतळा उभा केला आणि तो हार्डली 4 ते 5 महिन्यामध्ये पडून गेला. मग ह्याच्यामध्ये काय साध्य केलं? तुम्ही पुतळा लावला, बरोबर आहे, त्याच्यानंतर तो थोड्या दिवसामध्ये हे पडतो. फक्त घोषणा करायची पुतळा लावायचा, पण त्याचं काम व्यवस्थित झालं आहे का, किंवा तो व्यवस्थित बसवला आहे का, बरं तो पुतळा बसवण्याची काय गरज आहे का तिथं, हे सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. हे आपण असे आणि ह्या पुतळ्यांसाठी कोटी कोटी रुपये खर्चले जातात. तर आमचं म्हणणं काय आहे की दुर्ग संवर्धन, गड संवर्धन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या संस्थांचं म्हणणं काय आहे, तुम्ही पुतळे उभारू नका. तुम्ही हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत ही खरी आपली स्मारक आहेत. तर यांना तुम्ही वेळ द्या, यांना तुम्ही निधी द्या आणि ही तुम्ही बांधा ना. कारण की आता एखादा पुतळा बघायचा म्हटला तर कोण सहजासहजी तिथं जात नाही, किंवा हा ठीक आहे पुतळा असेल काय विषय नाही. पण एखादा किल्ला जर बघायचं म्हटलं तर कोणतरी कोणाचे पाहुणे आलेले असतात घरामध्ये, किंवा कोण असतं कोणतरी बाहेरचा एखादी पर्यटक आलेला असतो, तो थांबलेला असतो. मग तो तिथं विचारतो की बाबा जवळपास काय, मग आपण सांगतो इथं जावा, इथं महाराजांचा किल्ला आहे, इथं हा वाडा आहे. मग ती लोक बघतात. तर तो व्यक्ती किल्ल्यावरती ज्यावेळेस जाईन, जर म्हणजे प्रशासनाने किंवा सरकारने असू द्या, तिथं जर गड किल्ले बांधले तर आपल्याला या गड किल्ल्यांवरती ज्या गोष्टी ज्या पाहायला मिळणार आहे ह्या अभूतपूर्व असणार आहे ना. आणि आपल्या पिढीला पण कळणार आहे की बाबा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशी घरांची रचना अशी होती, किंवा बाकीची व्यवस्था अशी होती, बाजारपेठ अशी होती, पाण्याच्या टाक्या अशा होत्या, ह्या बघायला मिळणार ना. पुतळ्यांवरती जर आपण जर एवढे खर्च केले तर येणार नाही. मग त्यामुळं कसं आहे, तुम्ही राजकारण जे काय करत राहणार आहे, पण या राजकारणाबरोबर जे तुम्ही राजकारण करणार आहे ते गड किल्ल्यांवरती तुम्ही हे जे बाकीचे जे गोष्टी जातात तर तुम्ही गड किल्ल्यांवरती खर्च करा. अशी आम्हाला एक म्हणजे आम्ही अशी एक सर्वांना एक आव्हान करू इच्छितो की तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत, राजकारण काय हा प्रत्येकाचा आहे, तो काय थांबणारा नाही आहे. कुणी काय बोललं तरी हे सुरूच राहणार आहे. पण हे राजकारणा पायी जे महाराजांचा तुम्ही काही ठिकाणी वापर करताय आणि तो निधी जो वेस्टेज जातोय तर तो इतरत्र न खर्च करता तुम्ही गड किल्ल्यांवरती करा. तुमचा मनापासून आवडता किल्ला कुठला, आणि गड किल्ले संवर्धन किंवा इतिहासातून काय धडा घेतला पाहिजे? तसे तर माझे सगळेच किल्ले आवडतेत. बरोबर. कुठलाच किल्ला असा नाही की ज्याला आपण नाही म्हणू शकत नाही. पण त्यातल्या त्यात माझा राजगड आणि किल्ले सिंहगड हे 2 किल्ले जवळचे आहेत. कारण की राजगडने मला माणसं ओळखायला शिकवली आणि सिंहगड एक निष्ठेचं प्रतीक आहे. परत सन्मान, पराक्रम, त्याग आणि किती जरी संकट आली तरी कधी खाचायचं नाही, हे मला सिंहगडाने शिकवलं. भरपूर या गड किल्ले संवर्धन क्षेत्रामध्ये संस्थेच्या उभारणीमध्ये भरपूर चढ उतार आले, पण सिंहगड डोळ्यापुढे आठवला की ते सगळ्या गोष्टी बाजूला जातात. कारण की ह्या 2 गोष्टी मला आवडतात. सिंहगडनी राजगडनी ही लोक ओळखायला शिकवली. आपल्यासोबतच काही लोक राहतात, परंतु आपण प्रगती करत असतो किंवा आपण आपल्या क्षेत्रामध्ये पुढे जात असतो, मग ती त्यांना आवडत नसती. मग काहीतरी गोष्टी चुकीच्या सांगायच्या. परत आपले जे सहकारी असतात त्यांना चुकीच्या बातम्या द्यायच्या, चुकीच्या गोष्टी सांगायच्या. मग बाबा हे असं नाही, हे तसं आहे, किंवा त्यांचं कर्तृत्व शून्य असतं, त्यांना फक्त मोठेपणा पाहिजे असतो. बरोबर.
तर आम्हाला विचारून केलं पाहिजे, आम्हाला सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. हे जे संकुचित विचार आहे, जे सडके विचार आहेत, ही लोक मला राजगडनी काही प्रसंग घडले, ह्या राजगडच्या माध्यमातून मला लोक ओळखायला राजगडनी शिकवले. त्याचप्रमाणे राजगडवरती महाराज आयुष्याची जवळजवळ निम्मे वर्ष आयुष्य राजगडवरती महाराजांनी घालवली आणि तो हार्डली आपल्या 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती. त्यामुळं राजगडबद्दल कायम प्रेम आहे. त्याचप्रमाणे मी जसं मागाशी बोललो की काही जरी झालं तरी हार मानायची नाही, हे मला सिंहगडकडनं मी शिकलो. ज्यावेळेस नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे सिंहगड किल्ला जिंकण्यासाठी आले होते, त्यावेळेस त्यांनी आपले जो मुलगा होता रायबा, त्याचं लग्नाचं निमंत्रण म्हणजे लग्न होणार होतं त्यांच्या घरामध्ये, ते बाजूला ठेवून ते आले होते. का तर फक्त आपल्या राजासाठी आणि आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी. नाही, किल्ला महाराज मीच घेणार, तुम्ही कुठं हालायचं नाही, माझ्या रायबाचं लग्न आहे ते मी नंतर करणार, पण पहिला मी तुम्हाला तुमच्या चरणावरती किल्ला अर्पण करणार, असं सांगून आऊसाहेब म्हणजे जिजामातांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना निघले. त्यांचा हात तुटला, लढाई करत असताना हात तुटला तरी ती व्यक्ती थांबली नाही. म्हणजे ह्याच्यातनं हाच बोध घ्यायचा आहे, किती कठीण प्रसंग होते, शेवटी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. पण महाराजांना धारातीर्थी पडताना पण आपल्या भावाला, आपल्या मामांना सांगितलं की किल्ला महाराजांच्या पायावरती अर्पण करायचा आहे. म्हणजे अक्षरशः सांगताना म्हणजे मला अंगावरती काटा येते, काय तो प्रसंग असेल. ह्या लोकांना माहिती नव्हतं का की बाबा आज माझ्या घरामध्ये लग्न आहे आणि मी आज किल्ल्याच्या मोहिमेवरती चाललोय, उद्या माझा जीव जाऊ शकतो, माझा मुलगा अनाथ होऊ शकतो, माझे बायको ही होऊ शकते. ह्यांना माहिती नव्हतं, पण ही लोक का जायची? का तर निष्ठा होती हिंदवी स्वराज्यावरती, छत्रपती शिवाजी महाराजांवरती ही निष्ठा आहे. त्याच्यामुळं तो किल्ला आणि शेवटी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे जिंकतात. परत दुसरी गोष्ट, पावनखिंडचं एक मला विशेष कौतुक वाटते. त्या बाजीप्रभू देशपांडेंना वाटलं नसेल का, अरे महाराज आता माझ्या मागं 5 ते 10 हजाराचं सैन्य घेऊन शत्रू येतोय, माझ्याकडं हार्डली 200 ते 300 मावळे आहेत आणि मला पावनखिंडीत उभं राहायचंय आणि महाराजांना तिकडं पोचवायचंय आणि पोचवल्यावरती महाराज ज्यावेळेस तोफेचे बार देणार त्यावेळेस मला जायचंय. हा जो वेळ आहे हा मला फक्त साधायचा आहे. त्यांना वाटलं नसेल का की बाबा माझं पुढं काय होणार, माझा इथं जीव जाऊ शकतो. परंतु ती व्यक्ती, परत बांदल सेना सगळी होती, ती सगळी तिथं उभे राहिले आणि त्वेषाने लढले, तिथं त्यांचा जीव गेला. पण महाराज जोपर्यंत विशाळगडवरती जात नाही, तोफेचे बार देत नाही, तोपर्यंत त्यांच्या हातामध्ये दोन्ही तलवारी होत्या, ह्या थांबत नव्हत्या. शत्रू पण त्यांचं कौतुक करत होता की बाबा ह्या माणसांच्या अंगामध्ये काय नाही का, हे काय म्हणून लढते ते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे मागाशी मी जसं बोललो, सिंहगड हे आवडतो कारण की सिंहगडावरती एवढ्या गोष्टी आहेत की तिथं तुम्हाला गेल्यावरती पॉझिटिव्हच फील होणार, म्हणजे एक ऊर्जाच मिळणार. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. राजगडबद्दल तर मी सांगितलं, राजगडने मला माणसं ओळखायला शिकवली, कारण की आपल्याच सोबत असतात आणि आपल्याच वाईटावरती किंवा प्रगतीवरती किंवा आपल्या सहकाऱ्यांवरती काही लोक डोक्यामध्ये एक असतं, पोटामध्ये एक असतं आणि ओठामध्ये एक असतं, ते थांबवायचं काम करतात. तर ओव्हरऑल या 2 किल्ले कायम मला जगण्याची प्रेरणा देतात आणि ह्या प्रेरणेतच ही गडकिल्ले संवर्धन संस्था उभी आहेत. आणि हे जोपर्यंत किल्ले सोबत आहेत, या विचार आमच्या महाराजांचे सोबत आहेत, तोपर्यंत मी आणि माझे सगळे सहकारी शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची ही सेवा कायम करत राहणार. आणि इतिहास हा आपला आहे की प्रत्येक माणसाने तो आत्मसात केला पाहिजे, प्रत्येकाने त्याची प्रेरणा घेतली पाहिजे. महाराजांचं एक जरी उदाहरण डोळ्यापुढे ठेवलं तरी प्रत्येक जीवनातल्या अडीअडचणी महाराजांच्या सुटत जाणार आहे. त्यामुळं मला ह्या 2 किल्ल्यांबद्दल भरपूर आकर्षण आहे आणि कायम मला त्या किल्ल्यांबद्दल एक रिस्पेक्ट आहे. तुमच्या बिझी शेड्यूलमधनं वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि एवढं बहुमूल्य मार्गदर्शन लोकांना केलं, त्याबद्दल आमच्या टीमकडून तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. धन्यवाद. तुम्ही पण मला या ठिकाणी बोलवलं. छत्रपती शिवरायांचे काही गोष्टी, त्याचप्रमाणे गडकिल्ले संवर्धन क्षेत्रामध्ये काही अडचणी येतात, त्याचप्रमाणे काही सांगायचे काही इंटरेस्टिंग अशा शिवकाळातल्या किंवा संवर्धन करत असणाऱ्या गोष्टी तुम्ही जाणून घेतला. आणि हा दृष्टिकोन जो पॉडकास्ट आहे, या दृष्टिकोन पॉडकास्टच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी तुम्ही जनतेसमोर आणल्या, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवभक्तासमोर आणल्या. त्याबद्दल मी संपूर्ण तुमच्या टीमचे मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मी थांबतो.